नमस्कार मित्रांनो, मी आहे सुभाष विघ्ने आणि नेहमीप्रमाणे आपण जसं की आपल्या ठरल्याप्रमाणे ठरलं होतं की आपण आपले पुढील व्हिडिओज वगैरे सगळे प्रॅक्टिकल लाईफमधले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, प्रॅक्टिकल सोल्युशन्स, जसे की महत्त्वाचे विषय आहेत मित्रांनो. आजकाल दोन तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, हेल्थ आणि वेल्थ. म्हणजे पैसा आणि तब्येत, ज्याला आपण फिटनेस वगैरे म्हणतो. हे तर खूप दोन महत्त्वाचे विषय आहेत. ह्यामध्ये लोकांचं लाईफ फिरत आहे आणि ह्याच्याच्या रिगार्डमध्ये, वेलच्या रिगार्डमध्ये, म्हणजे पैशाच्या रिगार्डमध्ये मी खूप श्रीमंत नाही किंवा मी काय की नाही, पण तरी पण एक छोटा अनुभव, छोट्या लाईफचा छोटा अनुभव तरी शेअर करत आहे. तर सगळ्यात महत्त्वाच्या विषयापैकी आज जो मला मी स्वतः ज्याला खूप जास्त ज्या गोष्टीचा मला त्रास झाला आहे, त्याची काळजी न घेतल्यामुळे, तो महत्त्वाचा विषय आहे सिबिल स्कोर, बँकेचा सिबिल स्कोर. तर हा सिबिल स्कोर तुमच्या मागं लागला, शनी मागं लागल्यापेक्षा बेकार तुम्ही सिबिल स्कोरला समजू शकता. तर सिबिल स्कोरची तुम्ही जर काळजी घेतली तर ती कशी काळजी घेताना, तर लोन घेताना तुम्ही सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सोर्स ऑफ लोन किंवा पैसा तुम्ही कुठून उचलत आहात, तर शक्यतो पैसा हा म्हणजे बँकेकडूनच पैसा घ्या. प्रायव्हेट सावकाराकडून पैसे घेऊ नका मित्रांनो. आणि बँक आपला चांगला मित्र होऊ शकतो आणि बँक आपली दुश्मन पण बनू शकते. जर तुम्ही प्रॉपर टायमाला लोन भरले तर बँकेसारखा मित्र नाही. आणि तुम्ही जर ओव्हरड्यूज वगैरे करत गेलात, हप्ते बाउन्स करत गेलात, तर बँकेसारखा दुश्मन पण नाही मित्रांनो. हे तुम्ही पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. सिबिल स्कोर नावाचं भूत मागं लागण्याच्या अगोदर तुम्ही त्याची प्रॉपर काळजी घेणं गरजेचं आहे. पहिले तर सगळ्यात इम्पॉर्टंट, आजकाल काय होत आहे, प्रत्येक बँक, प्रत्येक क्रेडिट इन्स्टिट्यूशन्स, जे संस्था आहेत, बँका असतील किंवा प्रायव्हेट असे आता क्रेडिट संस्था आलेल्या आहेत, त्या काय करतात, छोटे छोटे लोन ऑफर करत आहेत. 10, 20, 30 हजाराचे क्रेडिट कार्ड्स ऑफर करत आहेत. नवीन यंग जनरेशन जी आहे ती इलेक्ट्रॉनिक गॅजेटकडे अट्रॅक्ट होऊन छोटे छोटे लोन घेत आहे. ज्यांचं करिअर उद्या जर ते न करू, ते काय कोणते इन्कम करत नसतात, त्यांच्यावर डायरेक्टली इन्कम सोर्स नसतो आणि ते कुठल्या तरी ह्याच्यावर हप्त्यावर लोन घेतात आणि ते हप्ते बाउन्स झाल्यानंतर त्यांचं अकाउंट, म्हणजे करिअर जर्नी, जे उद्या बँकेच्या जीवावर जे काही मोठा बिझनेस वगैरे उभा करू शकत होते, ते आजच त्यांच्या अकाउंटला प्रॉब्लेम चालू होत आहे सिबिल स्कोरचा. तर सिबिल स्कोर सगळ्यात पहिले तर तुम्ही हप्ते किंवा लोन घेतानाच विचार करायला पाहिजे. त्यानंतर प्रॉपर डे टू डे हप्ते भरले पाहिजे. सिबिल स्कोर जर खराब झाला तर त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम येत जातात मित्रांनो. त्यामध्ये काही ज्या गोष्टी आहेत, जसे की तुम्हाला खूप हप्ते झाले, तुमचे काही कार लोन असतील, होम लोन असतील, किंवा काय झालं तर तुम्हाला बँक एकदाच पैसे भरायला सांगू शकते. तिथं तुम्हाला राईट ऑफचा प्रॉब्लेम येतो. राईट ऑफ वेगळा विषय आहे, NOC विषय आहे. पुन्हा बँकेची पॅनल्टीज एक खूप खराब विषय आहे मित्रांनो. तर माणूस काय होतं, माझा स्वतःचा अनुभव आहे, मी खूप खेचत गेलो विषय, पण ते विषय माझ्या चांगलं आले. तर बँकेला आपण जेव्हा लोन घेतो तर तेव्हाच आपल्याकडून काही डीड साईन करून घेतलेले असतात. त्यामुळे नंतर बँकेसोबत भांडत बसण्यास काहीच उपयोग नाही मित्रांनो. आपले सगळे हप्ते प्रॉपर भरणे. त्यानंतर जर तुम्ही काही विषय तुम्हाला हा अनुभव येत असेल की सिबिल स्कोर खराब झाल्यानंतर तुम्हाला बँक काय करू शकते, राईट ऑफ करायला सांगू शकते लोन, तर शक्यतो लोन हे मित्रांनो पॅनल्टी भरूनच लोन फेडा. राईट ऑफ वगैरे करू नका, कारण ते तर खूप तुम्ही संकटात जाल. तो ओव्हरड्यूचं 5-5 वर्ष. आणि दुसरं, क्रेडिट इन्क्वायरीज करीत जाऊ नका. महत्त्वाचा विषय आहे क्रेडिट इन्क्वायरी. लोनसाठी इन्क्वायरी करत राहणं. आजकाल काय होतं, मोबाईलवर लोन ऑफर होत आहे, लगेच माणूस तिथे ॲप्लिकेशन टाकते आणि पुन्हा पुन्हा ॲप्लिकेशन टाकते. 2-3-4-5 दिवसाला त्यांनी सिबिल स्कोर आणखी खराब होत जातो. तर ह्या काही विषय आहेत ज्याच्यात तुम्ही काळजी घेऊ शकता. पुन्हा त्याच्यानंतरचा विषय आहेत मित्रांनो, सिबिल स्कोरच्या रिलेटेड, की लोन घेतल्यानंतर ह्या काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही काळजी घेऊ शकता. लोन घेतल्यानंतर फेडताना राईट ऑफ न करणे, NOC घेणे प्रॉपर,
लोनची. शक्यतो लोन न घेणं सगळ्यात चांगला उपाय आहे. तर ह्या काही गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. सिबिल स्कोअर हा खूप मोठा विषय आहे, ज्याच्या प्रत्येक एका टॉपिकवर सेपरेट तुम्हाला आज आपण व्हिडिओ बनवू शकतो. पण एक प्रायमरी ह्याच्यावर आपण प्रत्येक टॉपिकवर 100% व्हिडिओ बनवू, हा पण मी तुम्हाला बोलतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ. धन्यवाद.